वॉटरच्या हवामान बदल अनुकूलन कार्यक्रमात एक ॲक्टिव्हिटी जी आहे ती जैवविविधतेचं संरक्षण करणे आहे आणि जैवविविधतेचं संरक्षण जर करायचं असेल तर स्थानिक वृक्ष लागवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। हवामानात होणारे बदल आहेत, ते अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल, स्थानिक वृक्षांमध्ये तग धरून ठेवायची फार मोठी ताकद असते, त्यामुळे स्थानिक वृक्ष लावणं हे महत्त्वाचं आहे। मी जैवविविधता नोंद रजिस्टर लिखाणाचं काम करतो। बऱ्याचशा अशा काही वनस्पती आहेत ज्यावेळेस लिखाण करताना माहिती घेताना मला अशा आढळल्या की त्या वनस्पतींची संख्या पूर्वी जास्त होती पण सध्या कमी होत चाललेली आहे। पूर्वी बरेचसेच औषध वनस्पती प्रमाण बऱ्यापैकीच होतं, जे आसपास कुठेही गेलं तर 5-10 मिनिटात तो माणूस घेऊन येऊ शकत होता। लोकांना ही जाणीव निर्माण झाली, मग त्यांनी या नर्सरीमध्ये आंबा, त्याच्यानंतर हिरडा, बेडा, चिंच, भुसकूट, जांभळा या प्रकारच्या रोपांची लागवड सध्या नर्सरीमध्ये केलेली आहे। मागच्या वर्षापासून झाडे लावण्याचे काम केले। वॉटरकडून माहिती झाल्यानंतर फॉरेस्ट आणि यांनी हे झाडे लावण्याचे काम चालू केलेलं आहे। आजूबाजूच्या परिसरातील जे झाडे आढळतात त्यांचेच बी आणले आणि इथे लावलेले आहेत। वॉटर संस्थेच्या माध्यमातून आणि ग्राम समितीच्या सहकार्यानं जो कार्यक्रम राबवला जात आहे गेल्या 2 वर्षापासून, त्या कार्यक्रमांतर्गत जी वृक्ष लागवड झाली, समतल पातळीत चर, सीसीटी या बांधांवरती वृक्ष लागवड झाली। दगडी बांधांवरती गायपतासारखी झाडं लावली की जेणेकरून मातीचा बांध तो फुटून जाणार नाही आणि ती मुळं ती माती घट्ट धरून ठेवतील आणि त्याच्या आतून दुसरी झाडं लावता येतील की जेणेकरून तिथं व्यवस्थित अशी माती चांगली साचून राहील। LBSच्या बाजूला खस ग्रास आहे, यालाच वाळा असंही म्हणतात। हे इथे लावण्याचा उद्देश असा आहे, पाणी त्याच्यातनं पर्क्युलेशन होऊन वाहील, पाणी वाहून न जाता हे याच्यामध्ये जिरवलं जाईल, त्यामुळे ते LBSच्या इकडच्या साईडला लावण्यात आलं। मृदा संधारणासाठी अत्यंत उपयुक्त असं हे गवत आहे। या गवताला फार काळजी वगैरे काही घ्यावा लागत नाही, कुठेही कोणत्याही जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं हे गवत। जे जमिनीवरील उपचार आहेत त्याच्यामध्ये वहितीवरील क्षेत्र आणि वनीकरण क्षेत्र याच्यामध्ये वृक्ष लागवड गेल्या 2 वर्षापासून होतात। बांधावर झाडं लावलेली आहेत, त्याचबरोबर फळबागही लागवड केलेली आहे। फळबागमध्ये आंबा आणि चिकू आहे आणि बागायती सीताफळ लावलेली आहे। आम्ही पूर्वी इथं बाजरीचे किंवा मठ मूग याचे पीक घेत होतो। पाऊस भरपूर होतो पण जमीन ही मुरंबाट असल्यामुळं पाऊस जर कमी पडला तर ते करपून जायचं किंवा व्यवस्थित येत नव्हतं। तर वॉटरचेच अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की सीताफळाची जात चांगली असते, उत्पन्न पण चांगलं मिळतं। तर वॉटर संस्थेकडून ह्या गटामध्ये लावण्यासाठी 230 झाडं मिळाली। तर वॉटर संस्थेनं ड्रीपसाठी सहकार्य केलं। वॉटर संस्थेच्या माध्यमातून शेती शाळाही घेतलेल्या आहेत। या शेती शाळामध्ये झाडाच्या बद्दल शाळेमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिली गेली, ग्रामसभेतही दिली गेली आणि त्या माध्यमातून ही झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली। त्याचबरोबर आयुर्वेदिक जी झाडांची माहिती आहे तीही या शेती शाळेच्या माध्यमातून दिलीमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची ही लागवड करून घेतलेली आहे। प्रथम झाडं लावायची माहिती होती, फक्त त्याचे फायदे जास्त माहीत नव्हते। तर शेती शाळेच्या माध्यमातून आम्हाला प्रथम झाडांचे महत्त्व सांगण्यात आले। तर थोडक्यात उदाहरणार्थ इथं करंजाचं झाड आहे, हे झाड अतिशय कमी पाण्यामध्ये वाढतं। त्या झाडाच्या पानांपासून आपण शेतीसाठी औषध म्हणून त्याचा उपयोग करून फवारू शकतो। तर हे माहीत नव्हतं अगोदर, तर याची माहिती झाली। गाव पातळीवर आपण आणखीन एक उपक्रम राबवत आहोत, तो म्हणजे त्यांच्या परसबागा केल्याने त्यांच्याकडे किमान 9 महिने हिरवा पालेभाज्या मिळेल, कुपोषणही कमी झालं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार पण मिळाला पाहिजे आणि जी सीझनल फळं असतील ती फळंही त्यांना खायला मिळायला पाहिजे। परसबागा करायला लागलो, वांगी लावले किंवा घेवडा लावला, केळी लावले, जाम लावले, आंब लावले, गवारी लावली। बाजारात जर गेलो तर आपल्याला खर्च किती लागते, 20 रुपये घालायची तर आपली 5 रुपयामध्ये इथं काम होतं। लहान मुलांना काय खाद्य चारायचं ते सुद्धा आम्हाला माहिती झालं। आयुर्वेदिक म्हणजे औषधिक झाडं, रिठा, आवळा, गवतीच्या, चिकेखाई अशी झाडं आम्हाला दिलेली आहेत। बचत गटामधून सांगतो बायांना परसबाग करा, झाडे लावा, पाण्याची बचत करा। तर ज्याने त्याने ज्याच्या शेतामध्ये लक्ष देऊन ते जगवले पाहिजे, त्याचं शेताच्या कडाचं ते गवत वगैरे काढलं पाहिजे, जनावरांपासून त्याचं जोपासन केलं पाहिजे। काही झाडांचा जनावरांसाठी चारा म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो की त्यांच्या पालापाचोळ्यापासून आपल्याला सेंद्रिय खत वगैरे निर्मित होईल। जरी हेतुपुरस्पर जरी नाही केलं तरी खाली पडून सुद्धा ह्या झाडांच्या पालापाचोळ्यापासून
सेंद्रिय खताची सुद्धा आपल्याला उपलब्धता होते आणि इतर आजूबाजूला ज्या ठिकाणी त्या झाडांची पानं पडतील त्या ठिकाणी सुद्धा सेंद्रिय खत आपोआप तयार होतं. दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल तर अशा वेळेस जेव्हा खाण्याची उपासमार होऊ शकते मनुष्यांची, तर अशा वेळेस या ज्या वनस्पती आहेत, जे कंद आहेत किंवा इतर फळं आहेत किंवा काही वनस्पती आहेत ज्यांच्या आपण भाज्या करू शकतो, तर अशा वनस्पती सगळ्या या स्थानिक वृक्षांच्या आधाराने वाढत असतात. स्थानिक वृक्षांमध्ये बरेचसे औषधी वृक्षही लावलेले आहेत. याचा उपयोग फक्त माणसांनाच औषधासाठी होतो असा नाही, तर बाकीचे जे पशुपक्षी आहेत त्यांना निवारा देण्याचंही मोठं काम वृक्ष करतात. तर अशा झाडांवर पक्षी घरटी करतात किंवा मधमाशा ज्या आहेत ते फुलातला मकरंद शोधण्यासाठी या झाडांवर अवलंबून आहेत. आणि जशा मधमाशा आपल्या या वृक्षांवर अवलंबून आहेत, तसंच आपली जी पिकं आहेत ही मधमाशांवर अवलंबून आहेत. याच्यामुळे ही जी पूर्ण परिसंस्था आहे ही वाचवण्याचं काम जर करायचं असेल तर आपल्याला स्थानिक वृक्षांना जास्त महत्त्व द्यावं लागणार आहे. जर स्थानिक वृक्षांचं एवढं सारं महत्त्व असेल तर हे वृक्ष सर्वांनीच लावले पाहिजेत, त्यांची जोपासना केली पाहिजे. आणि आपण जर त्यांची जोपासना चांगल्या प्रकारे करू शकलो आणि स्थानिक वृक्ष लावून आपली परिसंस्था जर आपण चांगली केली तर भविष्यात येणारे जे हवामान बदलाशी निगडीत ज्या घटना आहेत तर त्या घटनांनाही तोंड देण्यासाठी आपण एकदम समर्थ होऊ.